पुष्पा 2 हा 3 वर्षांनी रिलीज झालेला आहे मित्रांनो. रिटन अँड डायरेक्टेड बाय सुकुमार. स्टारकास्ट अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना अँड फाद फासिल. म्युझिक दिलेला आहे डीएसपी म्हणजे देवीश्री प्रसाद यांनी. अँड व्हॉट अ मूवी यार मित्रांनो, म्हणजे काय काय मूवी आहे यार मित्रांनो. म्हणजे ही मूवीची ऍक्टिंग, डिरेक्शन, रायटिंग, स्क्रीन प्ले अँड सगळ्यात महत्वाचं बीजीएम अँड म्युझिक अँड बीजीएम म्हणजे म्हणजे डीएसपी यांनी म्युझिक नाही दिलं, म्हणजे प्रोटीन शेक दिले. म्हणजे यार म्हणजे काय होतं यार ते म्युझिक. वन वर्ड आहे त्या म्युझिकला, गुज बम्स. मोस्ट पॉवरफुल थिंग आहे या मूवीची ऍक्टिंग लेवल. ऍक्टिंग लेवलच्या जी आहे ना या मूवीची, खरं सांगतो, अल्लू अर्जुन, फाद फासिल अँड रश्मिका मंदाना आणि दुसरे पण ऍक्टर्स, खास कर अल्लू अर्जुन यांनी जी परफॉर्मन्स दिली आहे ना या मूवीसाठी, जर या परफॉर्मन्ससाठी यांना जर नॅशनल अवॉर्ड नाही भेटला, खरंच सांगतो त्या नॅशनल अवॉर्डचा मग काहीच उपयोग नाही. कारण जी परफॉर्मन्स होती ना अल्लू अर्जुन यांची, जी तुम्ही टीजर मध्ये तर पाहिलंच असेल, जी साडी घालून जी म्हणजे ते जगराता होता, ते तिकडे आंध्र प्रदेशला करतात, त्या सीन मध्ये इंटरव्हल नंतर तो सीन येतो आणि त्या सीन मध्ये जी ऍक्टिंग लेवल आहे ना, आणि जे देवीश्री प्रसाद यांनी जे म्युझिक दिलंय ना त्या सीनला, आणि अल्लू अर्जुन यांची ऍक्टिंग म्हणजे इतकी गुजबम्स येत होते ना मला. ती खरंच खूप भारी होतं. खूप ऍक्टिंग खूप भारी होती. अँड सेकंडली फाद फासिल यांनी पण खूप भारी ऍक्टिंग केलेलं आहे. मी ट्रेलरच्या टायमाला सांगितलं होतं की फाद फासिल इज वन ऑफ द बेस्ट ऍक्टर. त्यांना विलन कास्टिंग करून सुकुमार यांनी बेस्ट डिसिजन घेतला होता. आणि जे सनकी विलनचं जे रोल असतं ना, त्यांनी खूप छान निभावला आहे. रश्मिका मंदाना यांनी पण खूप छान ऍक्टिंग केलेली आहे. त्यांचा पण इंटरव्हल नंतर एक आय थिंक विदाउट कटचा एक सीन आहे, आणि त्या सीन मध्ये त्यांनी पण ज्या प्रकारे ऍक्टिंग केली आणि ज्या प्रकारे इमोशनल सीन्स केले आहेत ना, त्यांनी पण खूप छान ऍक्टिंग केलेली आहे. रश्मिका मंदाना अँड अल्लू अर्जुन यांची केमिस्ट्री इतकी छान होती ना, खरं सांगतो स्क्रीनवर ते एकदम असं म्हणजे इतके छान दिसत होते ते स्क्रीनवर, इतकी छान होती त्यांची केमिस्ट्री, खूप छान होती त्यांची केमिस्ट्री. सेकंडली फाद फासिल आणि अल्लू अर्जुन यांची पण केमिस्ट्री इतकी छान होती ना. लास्ट टाइम मी विजय सेतुपती आणि थलापती विजय यांची अशी केमिस्ट्री बघितली होती, म्हणजे हिरो आणि विलनची केमिस्ट्री इतकी छान होती ना, त्यांची पण केमिस्ट्री खूप छान होती. पुष्पा 1 मध्ये जे ओमनला धरून जे सीन दाखवले होते आणि जे सुकुमार यांना ट्रोल केलं की ओमनला असं प्रेझेंट केलंय वगैरे, तसं प्रेझेंट केलंय, तर मला असं वाटतं की सुकुमार यांनी जास्तच पर्सनली घेऊन पुष्पा पार्ट 2 मध्ये पूर्ण मूवीच हा वुमन सेंट्रिक बनवला आहे. म्हणजे मूवी हा खूप म्हणजे वुमन एम्पॉवरमेंटला जास्त बढावा देतो. आणि खरं सुकुमार यांनी खूप वुमन सेंट्रिकवर जास्त भर दिलेला आहे पुष्पा 2 मध्ये. करंट टाइम आहे 3 घंटा 15 मिनिट. आणि तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे ते तुम्हाला कुठं बोर होईल तुम्हाला, पण खूप थोड्या वेळासाठी. पण अल्लू अर्जुन हे तुम्हाला खरंच बोर होऊ देणार नाही. आणि मूवी हा खरंच खूप छान आहे मित्रांनो, मला खूप आवडला. तुम्ही पण बघा, तुम्हाला पण खूप आवडेल. तुमची व तुमच्या परिवाराची काळजी घ्या. थँक्यू, टेक केअर, बाय.